शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या आपल्या कोणत्याही पिकांमध्ये करत असतो. विशेषतः जर आज आपण कांद्याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण फवारण्या घेत असतो. त्यामध्ये महागडी बुरशीनाशकं, कीटकनाशकं किंवा इतर संजीवकांचा आपण वापर करत असतो. मित्रांनो, फवारणीसाठी लागणाऱ्या पाण्याची गुणवत्ता या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, महागडी औषध आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा त्यांना डिझॉल्व करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करत असतो. ती पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये औषधांची नासधूस होते आणि त्यांचा आपल्याला उपयोगच होत नाही. त्यामुळे पाण्याची क्वालिटी ही अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण दिलेला स्प्रे चांगला होईल आणि त्याचा परिणामही आपल्याला मिळेल. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी फक्त पीएच ह्या एकाच घटकासाठी विचार केला जातो, परंतु पाण्याचा पीएच ही एकच गोष्ट महत्त्वाची नसून त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, पाण्याचा TDS आहे, पाण्यामधील कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, त्याच्यामध्ये क्लोराइड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी आपण शेतावर अवलंब करता येणार नाही, पण मित्रांनो, एक थंब रूल सांगतो, जे पाणी आपण पिऊ शकतो ते पाणी फवारण्यासाठी वापरा, जेणेकरून तुम्ही वापरात असलेल्या महागड्या औषधांचा तुम्हाला चांगला परिणाम तिथं दिसून येणार आहे. मित्रांनो, पाण्याची क्वालिटी जर घसरली, त्याचे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा क्लोराईड्सचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर अशा पाण्यातून आपल्याला रिझल्ट्स मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आपण औषधांना त्याचा दोष देत असतो, पण आपणच सुरुवात अशी करा की जेणेकरून जे पण पाणी आपण पितो ते पाणी फवारणीसाठी वापरा. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण आणि शास्त्रीय माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि संपर्कात राहा. धन्यवाद.